पेपरफुटी विरोधी आंदोलनामधील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यायला राज्यांना मुभा असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुणांना मात्र दिलासा मिळणार नाहीये। 2700हून अधिक व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेणार नाही असं केंद्र सरकारनं कोर्टामध्ये भूमिका मांडताना म्हटलंय। पुढची सुनावणी आता 18 ऑगस्टला होणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा त्या शब्दासंदर्भातले काही गंभीर गुन्हे जर नोंदवलेले असतील, त्यामध्ये जर त्या व्यक्तींचा सहभाग असेल तर त्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीये अशी केंद्र सरकारनं भूमिका घेतलेली आहे। इतर जे आहेत विद्यार्थी त्यांच्यावरचे FIR हे राज्य सरकार कायद्यानुसार मागे घेऊ शकतात, ही प्रकरणं बंद करू शकतात असंही सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी म्हटलंय।